मेळघाटातील टिटंबा शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील सुमारे 70 विद्यार्थी 25 जुलै रोजी शनिवारी अचानक उलट्या, मळमळ व पोटदुखीचा त्रास झाल्याने धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने आदिवासी विकास विभागात एकच खळबळ उडाली आहे। सर्व विद्यार्थ्यांवर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली। प्राथमिक माहितीनुसार विद्यार्थ्यांनी शनिवारी रात्री सेंट्रल किचन मधून पुरविण्यात आलेले भोजन केल्यानंतर काही वेळातच त्यांना त्रास सुरू झाला। सुरुवातीला अन्नातून विष बाधेचा संशय व्यक्त करण्यात आला, मात्र टेंबली येथील सेंट्रल किचन मधून तयार झालेले तेच भोजन मेळघाटातील इतर शासकीय आदिवासी आश्रमशाळा व 2 वसतिगृहांनाही पुरविण्यात आले होते। त्या ठिकाणी अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याने विषबाधा पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। तथापि याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष जाहीर झालेला नाही। अन्न व पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे। घटनेची माहिती मिळताच धारणीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, तहसीलदार प्रदीप शेवाळे, पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धारणी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली। दरम्यान रविवारी सकाळी सुमारे 10 वाजता अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी रुग्णालयात भेट देऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची भेट घेतली। विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। यावेळी प्रकल्प अधिकारी आणि तहसीलदार यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले। या घटनेनंतर टिटंबा शासकीय आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्या भूमिकेची ही चौकशी होण्याची शक्यता असून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा सुरू आहे। मात्र त्यांच्या विरोधात अद्याप कोणतीही अधिकृत कारवाई जाहीर करण्यात आलेली नाही। या संपूर्ण घटनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आहार व्यवस्थेसह पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वैद्यकीय व प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। पालक आणि नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।